चमचमीत ह्याच्यासाठी की आताचे हे जे काही जिन्नस आहेत ना यामध्ये बारीक बारीक मिरच्या आहेत, लाल तिखट आहे, सगळं असं छान छान आहे. ओके, आता पहिलं काय करायचं मला सांग. आणि नाही आपलं गणपतीत इतकं गोड गोड खाणं होतं की एक थोडासा तरी तिखटाचा ब्रेक लागतो म्हणून ही रेसिपी. ओके, अख्खे कॉर्न आपल्याला शिजवलेले आहेत. कॉर्न आपल्याला क्रश करायचे नाहीत, अख्खे पाहिजे. शिजवताना आपण त्यात काही घातलेलं नाहीये ना? नाही, हे आपण कुस्करलेला बटाटा, कॉर्नफ्लॉवर अगदी शेवटी वाटलं तर बाइंडिंगसाठी टाकूया. हिरवी मिरची जसं तिखट लागेल तसं. हो, लाल तिखट ना थोडंसं मीठ हातानेच घालूया. चालेल. आणि कोथिंबीर सगळी टाकली तरी चालेल. आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं आपल्याला लागेल बाइंडिंगसाठी. नावाला अंदाज घे, अगदी थोडंसं. बस बस. ते सगळं मिक्स करून घ्यायचंय. हे अख्खे दाणे कॉर्नचे छान लागतात म्हणून ते क्रश नाही करून घ्यायचे. आता हे ह्याच्यात घोळवायचं असेल ना? हां, कसला हुशार आहे ना मी. झालं. रंग बघ काय आलाय. अरे तुम्हाला एक आयडिया सांगतो, हे लगेच खाऊन बघायचं बरं का. असं व्यवस्थित झालंय ना. आता हे झालंय. आता तो पण तेल जरा तापवत ठेवलं तरी चालेल. तेल तुला कडक पाहिजे का ते? हो, थोडंसं ज्या आकाराची हवी आहे. भरजरी कपडे करून उंची शालू किंवा असे दागदागिने घालून स्वयंपाकघरात काम करणारी स्त्री, गृहिणी हे फक्त सिरियलमध्ये तुम्हाला दिसू शकते बरं का. हां, यावेळेला एक तुम्हाला जाता सांगितलेली गोष्ट गंमत. आणि मोगऱ्याची वेणी. तर हे दोन तास झाले. कळलं आपल्याला आता कसं करायचं. आता हे ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचं आहे आणि नंतर आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. ओके, आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. हे आतला जो माल आहे, हा आतला माल तुम्ही जेवढा चांगला कराल ना तेवढ्या बाहेरच्या गोष्टींची तुम्हाला मदत घ्यायला लागणार नाही. म्हणजे लसणाची चटणी, हिरवी चटणी, सॉस याची कुठली गरज लागणार नाही जर हे तुम्ही व्यवस्थित बनवलं. अगदी. राईट. म्हणजे मला खरंच एक प्रश्न आहे काय की आता इतक्या रेसिपीज तू इकडे पाहतोस, हां, मग घरी पण करतोस असं वाटतं तुला? नाही, आत्ता तू ज्या प्रकारे मदत केली आहेस असं वाटतं की तू नक्कीच, नाही मला चान्स, नाही प्रशांत दादा नक्कीच करत असेल असं. घरात गौरी नसेल तर मी घुसतो किचनमध्ये, नाही तर चान्स नाही मला. शेवटी कसं माहिती आहे का, शेवटी कसं आहे की तिथे त्यांचं कार्यक्षेत्र असतं ना, तिथे ढवळाढवळ केली चालत नाही कोणाला. हां, तू चव घ्यायला जातोस. मी चव लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न पॅटीस करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेड क्रम्स, उकडून कुस्करलेला बटाटा, उकडलेले मक्याचे दाणे, कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेले मक्याचे दाणे, उकडून कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाची टिक्की बनवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून तळून घ्यावी आणि सजावट करून सर्व्ह करावी. असाच लावून ना. आता आपण ड्राय स्टफ, आपण हरीचं सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होते करताना की शेवच्या मला नाही वाटत. गौरी त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ कट म्हणून ते मला करतील. एक होतं. आता मला कळ, तुम्ही दोन दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची